पुण्यामधील गर्भवती माता मृत्यू प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे आणि मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक रक्कम नाकारलेली आहे, फेटाळून लावली आहे। शिवसेना वैद्यकीय कक्षाचे मंगेश शिवटे यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यावेळी शिवसेनेकडून कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून 5 लाख रुपये देण्यात येत होते। मात्र ईश्वरी भिसे यांचे पती सुशांत भिसे यांनी आर्थिक मदत नाकारली आहे आणि पैसे नको पण दीनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा आणि पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सुशांत भिसे यांनी केली आहे। या अगोदर सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्याकडून 1 लाख रुपयांची मदत देण्यात आलेली होती, पण ती भिसेंनी नाकारलेली आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, एकीकडे तपास तर सुरू आहे या घटनेचा, मात्र दुसरीकडे काय म्हणणं आहे नेमकं भिसे कुटुंबियांचं? भिसे कुटुंबियांची जी भूमिका आहे ती म्हणजे रुग्णालय प्रशासनावरती कारवाई व्हावी, येत्या काळात अशी वेळ कोणावरही येऊ नये ही आहे। आपण पाहिलं की जी आर्थिक मदत त्यांना दिली जाते आहे किंवा आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न होतोय, ती आर्थिक मदत त्यांच्याकडून नाकारली जाते। कुठल्याही पद्धतीची आर्थिक मदत आम्हाला केली जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका या कुटुंबियांच्या सगळ्या परिवारातल्या सदस्यांकडून घेतली जाते। आर्थिक मदत नको तर या सगळ्या प्रकरणाचे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा, त्याच्यासाठी पाठिंबा द्या अशा पद्धतीची भूमिका हे भिसे कुटुंबीय घेताना दिसत आहेत। अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहतोय पुण्यामधून।